नमस्कार सगळ्यांना, होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमची होळी आम्ही कशी साजरी केली ते मी त्याबद्दलच थोडा व्लॉग बनवला आहे आणि तुमची होळी कशी साजरी झाली ते पण आम्हाला नक्कीच कळवा. तर आपण छान असं होळीचं दर्शन घेतलं आणि मग मंदिरातच आमच्या म्हणजे होळी असते, तर मंदिरात पण दर्शन घेतलं. मी दुपारी मस्त छान असं पुरण वगैरे शिजून घेतलं होतं आणि पहिले पुरणाच्या पोळ्या बनवल्या, डाळ शिजून घेतली, त्यात गोळ कालवून सगळं मस्त पुरण कोरडं करून घेतलं. आणि आता आपण पुरणपोळ्या लाटून पुरणपोळ्या बघा किती छान अशा मस्त टम्म फुगल्या आहेत आणि मस्त गावठी तूप लावून आपण पुरणपोळ्या पहिले करून घेणार आहोत अगोदर. तर आपली पुरणपोळी बघा अशी मस्त मऊ लुसलुशीत खूप छान अशी पुरणपोळी झालेली आहे. आणि पुरणपोळी झाली ना तर मी आता रशी बनवणार आहे. आणि हे आपल्या पुरणपोळ्या आहेत ना, तर याचं डाळ शिजवताना जे पाणी असतं ना, तर मी ते काढून ठेवलं होतं आणि त्याचीच मी रशी बनवणार आहे आता. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पण आपण बघूया. पूर्ण व्हिडिओ मी बघा, स्किप नका करू. तर त्यामध्ये मी कांदा, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण सगळं काही असं घेतलेलं आहे. खोबरं आणि कांदा भाजून घेतला आहे आणि डाळीचं पाणी पण आहे. तर आपण मस्त सगळा मसाला वाटून घेऊ. वाटल्यावर आहे ना छान असा बारीक पेस्ट करायची आणि तेलामध्ये मसाला टाकायचा, आपला गरम मसाला, लाल मिरची आणि हळद पावडर सगळे मसाले घालून घेऊ आपण. आणि छान असं मस्त तरंगीपर्यंत आपली रशी उकळू द्यायची. आणि जे मी पाणी ठेवलं होतं डाळीचं तेच आपण याच्यात घालणार आहोत. आणि थोडं लागलं ना तर वरून गरम पाणी घालायचं. रशीची टेस्ट आहे ना एक नंबर येते. तर मी आज आहे ना रशी, भात म्हणजेच कटाची आमटी, भात, पुरणपोळी, कुरडई पापड आणि भजी बनवले होते. तर अशा पद्धतीने मी रशी बनवली. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालायची वरून आणि मस्त बारीक गॅसवर उकळू द्यायची. त्यानंतर मग मी आहे ना तेल ठेवलं तापवायला. भज्यांची तयारी आणि कुरडई पापडाची पण तयारी करून घेणार आहे. तर आता इंद्रायणी तांदूळ घेतला आहे मी खिरीसाठी, तो मस्त भाजून घ्यायचा, मिक्सरला दळून घ्यायचा, नंतरून थोडं पाणी घालायचं. याच्यामध्येच मी वेलची पण दळून घेतली. इथे आता तूप घेतलं, तुपामध्ये मस्त ड्रायफ्रूट भाजून घेतले आणि दळलेलं तांदळाची पेस्ट घातली आपण. आता ती मस्त बारीक गॅसवर परतायची आणि वरून थोडं पाणी घालायचं, म्हणजे ते ना गठुडे होत नाही त्याच्या. आणि मग साखर घालायची, मग वेलची पूड आणि बाकीचे मसाले घालायचे खिरीचे. बारीक गॅसवर शिजू द्यायचं मस्त पाणी घालून. आणि मग थोडी आटली ना तर आपण दूध घालायचं आहे याच्यामध्ये, साखर आणि दूध घातलं ना, थोडी वेलची पावडर, जायफूड पावडर घालायची आणि त्यानंतर आपली खीर मस्त बारीक गॅसवर उकळू द्यायची. आता आपण तेल ठेवूया तापवायला आणि मस्त कुरडई आणि भजी करून घेऊया. कुरडई आणि नागलीचे पापड मी तळून घेणार आहे आता. आणि ते झाल्यावर मग आपण कांद्याची भजी करणार आहोत. कांद्याची मी कडक नाही, असे सॉफ्टी भजी केले आहेत सोडा घालून. कांदा भजी नाही, वेगळी म्हणजे थोडीशी सॉफ्ट केलेली आहे. आता नागलीचे पापड तळून झाले का आपण सगळे भज्यांची तयारी करून. पातळ उभा चिरलेला कांदा, बेसन पीठ, लाल मिरची पावडर, थोडं आलं, लसूण, कोथिंबीर सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते. आणि त्याच्या थोडंसं मीठ आणि सोडा पण घातला आहे मी याच्यामध्ये भज्यांमध्ये. आणि हळद, मिरची पावडर सगळं मसाला एकत्र करून भज्यांमध्ये आणि मस्त आपण लो टू मिडियम गॅसवर भजी तयार करून घेऊ. आणि खीर पण झाली आहे आपली. आता मस्त कुरकुरीत भजी झाले का आपला स्वयंपाक नैवेद्याचा तयार आहे. आता होळीचा असा नैवेद्य तयार केला होता मी ताईंनो. झटपट सगळी पूर्वतयारी करून घेतली ना तर झटपट आपला स्वयंपाक होतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चॅनल आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा ताईंनो. तर कमेंट पण करा मला कसे वाटले माझे व्हिडिओ. तर बघा सगळा स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे. सगळं हा पुरणपोळी, भात, रशी, भजे, कुरडई, पापड सगळा आपला स्वयंपाक रेडी झाला आहे. आता मी नैवेद्याचं ताट भरून घेते. आपल्या पहिले घरातल्या देवांना नैवेद्य दाखवायचं आहे मला आणि मग होळीचा नैवेद्य घेऊन जाणार आहे मी. तर चला ताईंनो, धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल. सगळ्यांचे मनापासून आभार. नक्कीच चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा.